दरम्यान एक ब्रेकिंग बातमी समोर येते। शिवसेनेने हिंगोलीचा उमेदवार बदललेला आहे। बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय शिवसेनेने आता हिंगोलीमधला आपला उमेदवार बदलला असून बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीतून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय शिवसेनेकडून हिंगोलीमध्ये बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हिंगोलीमधून विद्यमान खासदार हेमंत पाटील आपल्या उमेदवारीसाठी सातत्याने प्रयत्न करत होते। गेल्या काही दिवसांपासून उमेदवार बदलासंदर्भातल्या चर्चा देखील सुरू होत्या। अखेर आता बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आवेश, आपण पाहतोय हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हेमंत पाटील आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असतानाचं चित्र आपण पाहिलं। आता बाबूराव कोहळीकरांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे। आवेश, नक्की श्रीकांत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पहिली लिस्ट काढली, त्यात हेमंत पाटील यांची हिंगोलीमधून उमेदवारी दिली होती। पण हेमंत पाटील यांना भाजप तसेच तिथल्या स्थानिक शिवसैनिकांची सुद्धा नाराजगी होती। त्या पार्श्वभूमीवर बाबूराव कोहळीकर यांना तिकीट जवळपास निश्चित झालेलं आहे। कालच त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे। त्यानुसार उद्या सकाळी बाबूराव कोहळीकर हे शिवसेनेकडून उमेदवारी होती। या बैठकीला सगळे नेते, स्थानिक नेते उपस्थित होते। उद्या सकाळी 11 वाजता कोहळीकर हे स्वतः उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्यासोबत शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते उपस्थित राहतील। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद आवेश या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिवसेनेनं आता हिंगोलीचा उमेदवार बदलला असून बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय शिवसेनेचे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांचा आता पत्ता कट झाल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे। कारण शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार बदलला असून बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीतून उमेदवारी दिलेली आहे। आपण पाहतो गेल्या अनेक दिवसांपासून हिंगोलीमधून आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केलेले होते। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपण इच्छुक असल्याचं वारंवार सांगितलं। बऱ्याच बैठका देखील पार पडल्या। मात्र आता अखेर बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हेमंत पाटलांचा पत्ता हिंगोलीतून कट झालेला आहे। त्यांची आता नाराजी एक प्रकारे शिवसेनेनं ओढून घेतल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र हिंगोलीमध्ये आता शिवसेनेनं आपला उमेदवार बदलला असून बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी दिली आहे। ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाबूरावजी मला भेटतात त्या वेळेस मी तुम्हाला सांगतो, हर भाषणामध्ये माझी क्लिप बघा। त्या ठिकाणी व्यासपीठावरती बाबूरावजी असतात, त्या व्यासपीठावरती हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला आला बाबूराव